वर्षभरानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय दिल्याने सदर शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे, ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची नाही असा निर्णय दिल्याने राज्यभरात शिवसेना निदर्शने करीत आहे. चंद्रपुरात दिनांक 10 जानेवारीला बुधवारी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालयासमोर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी घटनाबाह्य सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याबद्दल शिवसेनातर्फे जाहीर निषेध करून काळे झेंडे दाखवण्यात आले. 2018मध्ये पक्षाची घटनाही मान्य नाही आहे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधात निकाल लावला. जर शिवसेनेची 2018ची घटना त्यांना मान्य नसेल तर त्याच घटनेच्या आधारे पक्षप्रमुखांनी दिलेल्या AB फॉर्म घेऊनच शिंदे त्याचे आमदार निवडून आले आहे, तर ते घटनेबाह्य नाही का असा प्रश्न संदीप गिरे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे चंद्रपूर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, शहर प्रमुख राहुल विरुटकर, तालुका प्रमुख विकास विरुटकर, युवा सेना संबंधित विनोद धोबे आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संविधानिक पदावरती बसलेला नार्वेकर याचा जाहीर निषेध करतो. ज्या प्रकारे आपण बघितलं, पूर्ण सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं, त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, तर त्यांना 2018ची त्यांनी घटना मान्य केली नाही. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, 2018ची त्यांना घटना मान्य नाही, त्या घटनेच्या नुसारच मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानंच तो एकनाथ शिंदे आज निवडून आला, निवडणूक लढलाय, त्याच्या साक्षीने तो AB फॉर्म मिळालाय, हे त्यांना गृहीत धरत नाही का? मग त्यानुसार ज्या प्रकारे एकनाथ माननीय उद्धव साहेब ते गृहीत धरत नाही, तर मग एकनाथ शिंदे कोणत्या प्रकारे त्या पदाच्या बसण्याच्या लायकीचे आहे का? त्याला तो कोणत्या निर्णयानुसार ते योग्य आहे? तुम्ही सांगा. ज्या प्रकारे आपण बघितलं, देशामध्ये हुकुमशाहीची एका प्रकारे लाट सुरू आहे. संविधान पदावर बसलेला माणूस एका भाजपच्या बोलण्यावरती एक ते संविधानचं महत्वपूर्ण पद असून सुद्धा ते एका प्रकारे देशाची संविधान तुडवत आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो.